मी पहिल्यांदाच अशी इंस्टाग्राम व्हायरल साडी घेतलेली आहे. आता ही इंस्टाग्रामवरून नाही घेतली, इथेच लोकल मार्केटमधून मी घेतलेली आहे. तशी दिसायला खूप छान दिसत होती, पण सहसा मला अशा व्हायरल साड्या नाही घाला वाटत जास्त करून. तर नवी साडी आहे म्हणल्यावर नंतर लक्षात आलं की चला ॲप्रन घालायला पाहिजे. स्वयंपाक राहिला होता आणखीन करायचा. आणि इंस्टावरून मी दुसरी एक साडी घेतली होती, त्याच्याबद्दल पण थोडंसं तुम्हाला सांगते की काय छोटंसं फ्रॉड झालंय. तर इथे माझा स्वयंपाक वगैरे झाला, जेवण हे केलं, सगळं आवरलं होतं माझं. दुपारच्या वेळेस मी थोडंसं आले होते बाहेर. बाकी ओव्हरऑल ही साडी जी आहे ती छान दिसते. आणि मी आले होते हाताला लागलेले चटके जे आहेत ते रिपेअर करायला. तसं काही नाही बरं का, नेल आर्ट करायचं होतं बऱ्याच दिवसापासून. एक इच्छा होती मनामध्ये की करून बघूया कसं असतं, काही नाही तर म्हणजे एक अनुभव घ्यायचा होता की आपला पण हात कसा दिसतो बघूया म्हणून. तर मी आली होती मनीषा ताईंकडे. आता दरवेळेस तुम्हाला माहीतच झाले, सो त्यांच्याकडेच मी जास्त करून येत असते, कारण की माझ्या घरापासून त्या जवळच राहतात. त्याच्यामुळे माझा वेळ पण जास्त जात नाही आणि पटकन मला इथे जाऊन येता येतं कुठलंही काम असेल तर कलर जे आहे नेलचा असा काही फायनल केलेला होता पिंक कलरमध्ये आणि थोडंसं व्हाईट कलरमध्ये लायनिंग केलेल्या. तर सिंपलमध्ये सुंदर असं नेल आर्ट त्यांनी केलेलं. तुम्हाला जर का करायचं असेल तर त्यांचे पेज मी टॅग केले, नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर घरी आल्याच्या नंतर आल्या अगोदर राजूला बघायचं हे ठरलेलंच असतं, कारण की जशी जशी ती मोठी होते खूप जास्त ऍक्टिव्ह होत चालली आणि तिचं सध्या काय असं स्ट्रगल चालू आहे. त्याच्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं जे की पीच मोडचं आहे. मागे काही दिवसाखाली मी 2 साड्या इथून मागवल्या होत्या आणि त्यांची रिटर्न पॉलिसी अशी आहे की कॅशबॅक देत नाहीत ते, आणि त्याच्यावरती आपल्याला साड्याच घ्याव्या लागतात जे आपण पैसे त्यांना दिले होते त्याच्या बदल्यात साड्याच घ्याव्या लागतात. आणि क्वालिटी 1100-1200च्या मानाने त्याची व्यवस्थित नसते, त्याच्यामुळे एवढं काय आवडत नाही. बाकी मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय.